चला आता मी टेस्ट करून बघते कशी लागते, मग तुम्हाला सांगते। इथे मी घेतले बटाटा, फ्लॉवर आणि ढोबळी मिरची आणि ग्रीन पीस असेल म्हणजे वटण असेल तर तोही याच्यामध्ये टाकायचा आहे। आता सध्या माझे काय अवेलेबल नाही म्हणून मी एवढेच व्हेजिटेबल्स ॲड करणार आहे। चला आता कुकरला लावून देते। मी आता जिंजर गार्लिक पेस्ट बनवणार आहे आणि त्यानंतर अनियनची पेस्ट बनवणार आहे, म्हणजे कांद्याची आणि टोमॅटोची पेस्ट बनवणार आहे। तर आता जिंजर गार्लिक पेस्ट आधी बनवून घेते, मग बाकीचं बनवूया। आता हे मी काढून घेते। आणि आज आहे 1 मे आणि आजच्या दिवशी कर्मचाऱ्यांना सुट्टी असते, सरकारी कर्मचारी आहेत त्यांना सुट्टी असते, कारण की आज आहे कामगार दिन 1 मेचा। त्यामुळे सतत सगळीकडे जे सरकारी नोकरदार आहेत त्यांना सर्वांना सुट्टी असणार आहे। 1 मेचा कोणता डे असतो तो महाराष्ट्र डे। 2 मोठे अनियन घेतलेले आहे, त्याची पेस्ट बनवते। तर आता ही पेस्ट सुद्धा मी एका डिश मध्ये काढून घेते आणि टोमॅटो पेस्ट बनवायची आहे आपल्याला। तर ह्या डिश मध्ये काढून घेते, मग टोमॅटो पेस्ट मी मिक्सरच्या भांड्यात बनवून घेईन। कांद्याचा जो स्मेल आहे ना, वास डायरेक्ट डोळ्यांना त्रास होतो, माझ्या डोळ्यांमध्ये पाणी येऊन जातं। आता मी ते टोमॅटो कट करून घेतले, ते आता याच्यामध्ये ॲड करते आणि रेडी आहे टोमॅटो पेस्ट। आता ही भांड्यामध्ये असेच ठेवणार आहे आणि नंतर आता फोडणी टाकताना यूज करेन। चला आता मी त्या भाज्या छान व्यवस्थित शिजल्यात, आता याला मॅश करून घ्यायचं आहे। तर माझा मॅशर मी कुठे ठेवलं आहे? येस, पाठीमागे तेल तर लागणार आहे आपल्याला। ओके, तर मॅशरने मी मॅश करून घेते। तर आता इथे छानपैकी मी मॅश करून घेतलेलं आहे, तुम्हाला दाखवते। हे बघा, दिसते का? तर छान असं मॅश करून घेतलेलं आहे। आणि जर वाटलंच अजून बारीक नाही होते तर तुम्ही तर डायरेक्ट भाज्यांमधलं पाणी काढून नंतर मिक्सरला बारीक केलं तरी चालेल, ते बारीक होऊन जातं। नाहीतर मग असंही तुम्ही मॅश करू शकता, जे आणखी छानपैकी बारीक होईल। आणि यात कोणी कोणी ना बीट सुद्धा टाकत असतं, पण बीट असेल तर नक्की बीट पण टाका, छान कलर येतं बीटनी। आणि व्हेजिटेबल्स कोणतेही तुम्ही यूज करू शकता, पण मेन तर फ्लॉवर, ढोबळी मिरची, बटाटा, ग्रीन पीस हवा म्हणजे हवाच। आणि सध्या आता माझ्याकडे ग्रीन पीस नव्हता म्हणून मी टाकलेलं नाही आहे, पण ह्या 2-3 वस्तू आहेत ना त्या टाकायच्याच आहेत, तरच भाजीला चव चांगली येते। चला आता पावभाजी करूया, फोडणी टाकूया लगेच।
येथे मी पावभाजी मसाला घेतलेला आहे ऑलरेडी. इथे हे पॅकेट आहे आणि पावभाजी म्हटल्यावर पावभाजी मसाला हा आलाच पाहिजे. आणि त्यानंतर लाल तिखट टाकायचं आहे तुमच्या आवडीनुसार, म्हणजे तिखट किती खाताय त्यानुसार तुम्ही अंदाज घेऊन टाकायचा आहे. आणि हळद टाकायची आहे थोडीशी, आणि जिरा पावडर, थोडी धना पावडर. हे मसाले आपल्याला पावभाजीसाठी यूज करायचे आहे. चला आता फोडणी. तेल गरम झालेलं होतं. लगेच मी जिरी मोहरी टाकली थोडीशी. जिरी मोहरी स्किप केली तरी चालेल, पण मी थोडी टाकली आहे. आणि नंतर कांद्याची पेस्ट टाकली आहे. आता त्याचा स्मेल जो पण जात नाही तोपर्यंत त्याला चांगलं परतवून घ्यायचं आहे. मग थोडंसं असं कलर चेंज होईल आहे. कांदा आता छान परतून झालेला आहे. आता याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकूया. ही पेस्ट आता चांगली परतून घ्यायची. गार्लिकचा जो स्मेल आहे तोही निघून जायला हवा. 1-2 मिनिटांसाठी परतून घेतल्यानंतर त्यात आपण ॲड करणार आहोत टोमॅटो प्युरी. ही मिक्सरच्या भांड्यामध्ये मी तशीच ठेवलेली ती ॲड करते. आता ह्या स्टेजला थोडंसं मीठ ॲड करूया. थोडंसं गॅस मिडियम ठेवून आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे. आणि इथे टोमॅटो चांगले परतले आहे. हे कशावरून समजायचं, ज्यावेळेस तेल बाहेर सुटतं टोमॅटोपासून त्यावेळेस आपल्याला कळते की हा टोमॅटो आता शिजला आहे किंवा हा मसाला चांगल्या पद्धतीने शिजला आहे. आता ह्या स्टेजला आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहे मसाले जे आपण काढलेले आहे ऑलरेडी. सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत. तर मसाला छान परतत आहे. आणि पावभाजीला तेल जास्त असेल ना तरी चालतं, कारण की छान लागते, मस्त तरी येते. आता मसाल्यामधून तेल बाहेर सुटत आहे. मसाला आपला छानपैकी परतलेला आहे आणि शिजलेला आहे. चला त्याच्यामध्ये मी तर हे बटर आपण याच्यात टाकलं. आता यामध्ये ॲड करणार आहोत हे थोडंसं पाणी. आणि आता थोडा वेळ मसाला छान या पाण्यामध्ये शिजवून द्यायचा, जेणेकरून तो ऑइल आहे ते ऑइल बाहेर येईल. आपल्याला तुम्हाला दिसेलच तरी कशी आलेली आहे वरती. आणि बटरचा एक स्मेल सगळ्या मसाल्यामध्ये मुरला जाईल. आता 1-2 मिनिटांसाठी मी असंच ठेवते. खूप सारी कोथिंबीर घेतली आहे ती आता वरून टाकण्यासाठी. तर म्हटलं ती कट करते तोपर्यंत मसाला तिकडे शिजेल. तर ही खूप सारी कोथिंबीर आता झालेली आहे चिरून. आता हे पाहू शकता तुम्ही किती मस्त तेल सुटलेलं आहे वरती, तरी आलेली आहे. तर ही अशी तरी आली ना खूप छान भाजी लागेल. यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत मॅश केलेले उकडलेले व्हेजिटेबल्स. ते हे मिक्स करून घेऊ.
तर पहा किती छान कलर आला आहे. कॅमेऱ्यामध्ये दिसते की नाही माहीत नाही, पण मला तिथं खूप मस्त दिसतंय आणि मस्त असं तरी आलेली आहे. आणि आम्ही तिखट खाणारे माणसं, पण खूप स्पायसी पण नाही खात, मीडियममध्ये खातो, त्यामुळे तर अशी तरी पाहिजेच. ठीक आहे, आता याला ना काय करते, थोडी उकळी येऊन देते आणि मग त्यावर आपण मस्तपैकी कोथिंबीर टाकणार आहोत. गॅस मोठा केलेला आहे. त्याला त्याच्यात थोडंसं पाणी ॲड करायचं आहे, गरज असेल तर पाणी ॲड करा. आता याच्यामध्ये मिक्स करून देते. ओके, तर एक साईडला भाजी होत आहे, तोपर्यंत मी काय करते, ब्रेड पण गरम करायचे आहेत आणि कांदासुद्धा बारीक करून घ्यायचा आहे आणि कोथिंबीर मी ऑलरेडी बारीक करून ठेवलेलीच आहे, कट करून ठेवलेली आहे. आणि आता मीठ ॲड करूया. तळून जातात. ब्रेड गरम केले आहेत, आता जेवायला बसायचं आहे. चला तुम्ही पण या जेवण करायला. जेवण झाली आमची आता आणि जेवण होऊन अर्धा पाऊण तास झाले आणि आता ना वाजलेत किती, आता 1:30 वाजले आहेत. आणि म्हटलं आता चला खूप गरम व्हायला लागले, मग आपलं आईस्क्रीम कशी झाली आहे पाहूया. काल केलेली आईस्क्रीम फ्रीजरमध्ये ठेवलेली, आता चेक करते आणि कशी झाली तेही तुम्हाला दाखवते. सक्सेस मिळते की नाही बघूया, त्याच्यामध्ये मला आईस्क्रीम जमली की नाही तेही चेक करूया. चल ये ना, आपण आईस्क्रीम टाकू. चल उतर खाली, उतरा. मी प्लास्टिक रॅपरनी हे केलं होतं, तर बघूया. तर असं दिसतंय, कलर तुम्हाला दिसतोय का? सेट तर झालेली आहे. आता बघते, चमच्याने काढून बघते आणि दुसरे एक काढते. तर ही आहे दुसरी. आता ही लगेच नाही उघडणार मी, आधी हे चेक करते. चला आता मी टेस्ट करून बघते कशी लागते, मी तुम्हाला सांगते. खूपच थंड आहे, पण तो एकदम मस्त झालेला आहे आणि स्ट्रक्चर सुद्धा खूप छान आलेले आहे आणि जशी आईस्क्रीम असते त्या टाईपमध्ये झालेली आहे. थोडंसं गोड असतं तर अजून छान लागलं असतं, कारण की मला गोड खायला खूप आवडतं. फायनली सक्सेस मिळालं, आईस्क्रीम माझ्याकडून झाली आहे. गरमी पण वाढलेली आहे, दुपार झालेली आहे, म्हणून आता आईस्क्रीमचा आस्वाद घेणार आहोत. खूप दिवस झाले वातावरण दाखवलं नव्हतं, तर आजचं वातावरण कसं आहे ते दाखवते. त्याआधी इथे बघा चिमणीने कसं घरटं बांधलेलं आहे आणि हे घरटं ना खूप दिवस झाले आपण तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल ना. आणि हे बघा इथं वातावरण कसं आहे, गरम आहे आणि संध्याकाळची वेळ झालेली आहे. आता आम्ही चाललो आहोत बाहेर. आज मला ना सुट्टी घ्यायची होती, मग संध्याकाळचं मला कुकिंग करायचं नव्हतं. आणि आज विशेष पण आहे, कारण की आज आहे 1 मे, कामगार दिन आहे आणि प्रत्येक लेडीज दररोज काम करत असते, वर्षानुवर्ष काम करत असते, तिला कधी सुट्टीच मिळत नाही ना. मग म्हटलं चला या निमित्त का होईना, पूर्ण दिवस नाही पण हाफ डे आपण सुट्टी घेऊया. संध्याकाळचं स्वयंपाकच करायचं नाही, त्यासाठी चाललं आहे बाहेर. आणि आता जेवण फुल जेवण करण्यासाठी नाही, तर त्याला पिझ्झा खायचा आहे. आता आलो आहोत पिझ्झा खायला. तर इथे चिकागो पिझ्झा म्हणून शॉप आहे, खूप दिवसांपासून पाहत होते, तर तिथे आलेलो आहोत. आणि ही बघा किती छान डिझाईन आहे. छोटंसं शॉप आहे, पण मस्त असं छान डेकोरेट केलेलं आहे. येता क्षणी आपल्याला खूप छान फ्रेश वाटतं.
दिवसापासून माझं चाललं होतं आणि मला वाटतं 1 वर्ष होऊन गेलं असं मी पिझ्झा खाल्लाच नव्हता. आणि म्हटलं आता माझी खूपच माझं मन होत होतं की मला पिझ्झा खायचा आहे. तर म्हटलं आता चला पिझ्झा खाऊन येऊ. आणि ते नवीनच शॉप होतं, मी खूप दिवसापासून बघत होते, चिकागो पिझ्झा म्हणून. आता तेथे जाऊन बघितलं आम्ही, तर छान होतं, क्वालिटी पण छान आहे. आणि मॉकटेलसुद्धा मी ट्राय केलं जे ब्लू कलरमधलं, तर ते सुद्धा खूप छान लागलं होतं. म्हणजे सोडा टाईपच असतं. नंतर असं खाल्लं थोडंसं, तर क्रेविंग होते ना तशी क्रेविंग झालेली. सो म्हटलं तर जाऊया, संध्याकाळचं तेवढंच कुकिंगपासून सुट्टी मिळेल. आणि आज 1 मे आहे आणि महाराष्ट्र दिन आहे आपला, आणि त्यात कामगार दिनसुद्धा आहे. संपूर्ण जगामध्ये हा दिन साजरा केला जातो. सो म्हटलं आपणही सुट्टी घेऊ शकतो. पूर्ण दिवस सुट्टी तर नाही, पण थोडा वेळ का होईना कुकिंगमधून सुट्टी घेऊया. तर आणि पावभाजीची रेसिपीसुद्धा आज तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. आणि त्यानंतर आम्ही बाहेर गेलो होतो, तर तेही तुमच्याबरोबर मी शेअर केलेलं आहे. त्याचबरोबर आज मी तुम्हाला दाखवलं आहे मँगो आईस्क्रीम, जी मी बनवली होती काल. मी फर्स्ट अटेम्प्ट होता, माझा फर्स्ट एक्सपिरियन्स तुमच्याबरोबर मी आज शेअर केलेला आहे. आणि तेही तुम्हाला आवडलंच असेल नक्की. आणि मला सुद्धा खूप समाधान वाटते की मी ट्राय केलं आणि मला जमलं, त्यामुळे ते मी खुश आहे. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जे बेल आयकॉन आहे तिथे सुद्धा क्लिक करा आणि ऑल हे नोटिफिकेशन ऑन ठेवा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओज तुम्हाला लगेच मिळतील तुमच्या मोबाईल स्क्रीनवर पाहायला. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय बाय, टेक केअर.